साहेब नमस्कार. पहिला आमदार निवडून आला, अभिनंदन. साहेब येऊ का? या दादा कोणके. काय हो, काय झालं? सोंगाड्या जोरात चाललाय म्हणे. बोला बोला, आपलीच माणसं आहेत. हा म्हणजे सोंगाड्या पिक्चर सुपर डुपर हिट चालला होता. होता म्हणजे? तो गेल्या आठवड्या हाऊसफुल. हा मी त्यांना विनंती केली की काही हप्ते अजून वाढून मिळू दे. आज त्यांनी कळवलं हा थिएटरात येता येणार नाही. का? त्यांना हिंदी फिल्म लावायची. हिंदी फिल्म तेरे मेरे सपने. तुम्हाला सांगतो साहेब, सगळ्या मंत्र्यांकडे गेलो, अधिकाऱ्यांकडे गेलो, हा पण कुणाची मदत मिळाली नाही. तुम्हाला सांगतो साहेब, हिंदी फिल्मवाल्यांसाठी ह्यांचा कायम उठतो, हा पण मराठी फिल्मसाठी कोणाचा उठत नाही. आवाज आवाज आवाज. महाराष्ट्रात मराठी फिल्म सोडून मद्रासी फिल्म लावायची. साहेब तुम्हीच काहीतरी करा. या या आमदार या. साहेब आशीर्वाद असू द्या. साहेब हे सगळं तुमच्यामुळे. अभिनंदन वामनराव. आता काढून ठेवा हार तुरे. जरा कोयनूर थिएटरला जाऊन येऊ. कोहिनूर कुठला शो आहे? आज आपलाच शो आहे. या देशात चित्रपटसृष्टी सुरू केली मराठी माणसाने आणि आज मराठी सिनेमालाच थिएटर नाही. मेरा घर मेरा बिस्तर और सपने तेरे. काय चावटपणा चाललाय हा? मला हे चालणार नाही. मराठी माणसाचं स्वप्न आधी, बाद में तेरे सपने, पहले मेरे सपने. चला नोकरी, आधी मराठी माणसाला नोकरी, आधी मराठी माणसाला नोकरी. बबन, मराठी माणसाला नोकरी. मिस्टर नंदा, इथल्या बेरोजगार मराठी तरुणाचा पहिला हक्क या नोकरीवर आहे. 80% मराठी मुलांनाच नोकरी मिळाली पाहिजे. Yes, Mr. Thackeray, but that is not our central policy. देन चेंज युअर पॉलिसी मिस्टर नंदा. मुझे तो रूल के हिसाब से चलना पड़ेगा. तुमची विमानं हवेत उडतात. ती हवा जरी तुमची असली तर मग तुम्ही तुमच्या घरी जाण्याचे रस्ते हे माझे आहेत. आप मुझे धमकी दे रहे हैं? ये नहीं हो सकता. जय महाराष्ट्र साहेब. ये बबन, दिवाळीच्या शुभेच्छा. कधी झाली बेल? साहेब तुम्ही फोन केला आणि लगेच जामीन मिळाला साहेब. मा शुभ दीपावली. फराळ करून जा. आई बरी आहे ना? हो. अरे ते नको, हे घे. काय गरज होती खिशात ठेवायची? चल. अरे पेटव पेटव. काय बोबन, कसं काय, बरं आहे का? बरं, शुभ दीपावली. हा, शुभ दीपावली. कसं घाबरतोय? चल. अण्णा मला पण पाऊस पाहिजे. हा घेऊया. घ्या ना. हा चल. नाही, आता घ्या ना. हा आधी इथून चल. चल.
शिवसेनेत हाय म्हण बसलं होतं जेलमध्ये जाऊन. तेव्हा आलं होतं का कोणी विचारायला? हं? घरात नाही राशन आणि म्हणा ऐका साहेबाचं भाषण. आता बसा जय महाराष्ट्र करत. जय महाराष्ट्राजी. हे मुर्द्या गापरा. आता पुन्हा या घरात जय महाराष्ट्र म्हणलास ना तर याद राख, सांगून ठेवती. हा हप. जय महाराष्ट्र. कोण रे तो? नमस्कार मावशी. नवलकर साहेब तुम्ही? या 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 आहे बसा, का बबन? बसा बसा बसा. हाय तर तो काय कुठं हापिसात जातोय? हाय घरात. अण्णा हा. नवलकर साहेब आले तर. अरे, नवलकर साहेब अरे पाय कशाला पडतो? साहेब चहा ठेव. चहा राहू दे. हे घे अहो, हे कशाला? आणि हे घे बाळासाहेबांनी साहेब, अहो, पाठवले. हे अहो, घे रे. पैसे साहेब राहू पैसे दे कशाला रे. साहेब? राहू दे. साहेब पाणी आणतो. हो आण. काय म्हणताय मावशी बोला. साहेब तुम्ही तुमच्या पदरचे पैसे त्याला कशा पाहिजे देताय हो? अहो साहेबांनी दिलेत, मी कशाला देईन? त्यापेक्षा एक काम करा ना, त्याला त्या बाळासाहेबाचा नाद सोडायला सांगा. हा. आणि तुम्ही बी काहीतरी चांगलंसं काम बघा. अहो असं सारखं सारखं जेलमध्ये जाणं चांगलं आहे का? मावशी बबन काय चोरी करून गेला का जेलमध्ये? नाही. आपल्या पोरांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आंदोलन केलं ना. उद्या तुमचा नातू एखाद्या ऑफिसात मोठा साहेब होईल तेव्हा पहा तुम्ही. खरंच असं होईल? नक्की होणार. तुम्ही फक्त बाळासाहेबांवर विश्वास ठेवा. साहेब पाणी. पाणी नको मला, मी निघतो आता. हं? उद्या शाखेत ये. होय साहेब. अरे जा सोडून ये त्यांना. आलो हा. मला हे असलं देवपण नको आहे. 25 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून अजूनही तोच लढा सुरू आहे जगण्याचा. कारण एकच, मुलांच्या हाती काही काम नाही. त्यांच्यासाठी रोजगार हा निर्माण करावाच लागेल. नाक्यावर फक्त उभं राहण्यापेक्षा त्याच नाक्यावर धंदे सुरू करा, वडापावच्या गाड्या टाका. आपल्या मुलांची पोटं भरतील आणि सोबत मुंबईच्या चाकरमान्यांची. आणि उद्या हाच वडापाव मुंबईची ओळख बनेल बघा. राजकारण हे गजकारण आहे. आपल्या संघटनेत राजकारण करायचं असेल तर फक्त 20% आणि 80% समाजकारण असायला पाहिजे. श्रीमंतांसाठी इथे मोठमोठाली हॉस्पिटल्स आहेत आणि गरीब बेचारे हॉस्पिटलला पोचायची वाट बघतच मरतात. त्यांच्यासाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करा. देशातल्या राजकीय पक्षांसाठी आपण एक उदाहरण बनलं पाहिजे. केवळ नोकरी नाही नोकरी नाही म्हणून ओरड नको. जर त्या नोकऱ्या हिसकावून घ्यायच्या असतील तर त्यासाठी योग्य उमेदवार आपल्याकडे असले पाहिजेत. आपणच त्यांची गुणवत्ता वाढवली पाहिजे. तरच आपल्या संघर्षाला न्याय मिळेल. आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करा. त्यांना टेक्निकल एज्युकेशन द्या. कामगार जगला तरच देश जगेल. नुसत्या टाळेबंदीनं कामगार कुटुंब असेच रस्त्यावर येत राहतील. मुंबईतल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपला युनियन सुरू करा.